हॅलो गाईज, नमस्कार. नमस्कार माझे तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं. आज मी स्टँडर्ड 6th घेऊन आलोय गाईज. 6th मॅथ्स, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. हे तर तुम्हाला दिसतच आहे का बाळांनो, पण त्यासाठी मी काय लिहिलंय, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हे तर तुम्ही करालच, मला पूर्ण विश्वास आहे. तर आज गाईज आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री बघणार आहोत बाय MHB² हाव. ओके गाईज, चला. कारण काय गाईज, आज तुम्हाला उत्तम देणे हे माझं सगळ्यात मोठं मोटिव्ह आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे, प्रत्येक बेसिक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. ही आहे 6th स्टँडर्डची टेक्स्टबुक आहे. शक्यतो तुम्हाला ठाऊकी असेल, पण या टेक्स्टबुकच्या अगोदर तुम्हाला मला कंटेंट सांगायचे. या कंटेंट्स मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आहे. तर लक्षात घ्या गाईस, पार्ट 1 मध्ये 9 चॅप्टर्स आहेत आणि हे पूर्ण 9 चॅप्टर्स मी घेणार आहे. प्लस पार्ट 2 मध्ये पुन्हा 9 चॅप्टर्स आहेत, म्हणजे टोटल 18 चॅप्टर्स आहेत. हे पण मी पूर्ण घेणार आहे, म्हणजे पूर्ण 18 चॅप्टर्स पाटील सर कव्हर अप करणार आहे. काही घाबरायची गरज नाही, सगळ्या कन्सेप्ट मी सोप्या रीतीने सांगणार आहे. फक्त मला एवढंच सांगणं आहे गाईस, व्हिडिओ व्यवस्थित बघा, आपल्या पालकांबरोबर बघा आणि एकदम कॉन्सन्ट्रेटली एक घरातला कुठला तरी काना कोपरा बघून ही व्हिडिओ बघा गाईस. तुम्हाला नाही कळलं तर चॅलेंज कळणारच गाईस. तुम्ही इतरांना शिकवा, एवढं बेसिक कन्सेप्ट मध्ये सांगणार. चला, तर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री गाईस. जॉमेट्री म्हणजे काय गाईस? जॉमेट्री म्हणजे एक अशी मेजरमेंट्स आहे जिथे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवले जातात. त्यामध्ये आपली कंपोज बॉक्स असते, त्या कंपोज बॉक्सने आपण अँगल्स काढतो, परपेंडिक्युलर्स काढतो, आर्क्स काढतो, ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट. मग ते कशाने काढतो सर? त्यासाठी लागते काय? एक पेन्सिल. मग त्या पेन्सिलने सर्वात प्रथम आपण सुरुवात कुठून करतो? एका डॉट पासून. कशापासून? एक डॉट पासून. तर त्यालाच आपण काय बोलतो? त्या डॉटला पॉइंट. तर मग पॉइंटचं इथे डेफिनेशन दिलंय, व्हॉट इज पॉइंट. तर गाईस हे लक्षात घ्या, काही डेफिनेशन्स ते तुम्हाला बाहेर करायला लागतील ताकी ते तुम्हाला चांगली समजावे. बर, पहिला डेफिनेशन आहे गाईस पॉइंट. पॉइंट इथे त्यांनी पॉइंटचं खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. पॉइंट म्हणजे काय नाही गाईस, इट इज शोन बाय अ टायनी डॉट. काय पॉइंट गाईस? हे पॉइंट आहे. ह्याच पॉइंटनी आजकाल आपल्या आई किंवा आपल्या घरची दिदी दिवाळीमध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस रांगोळी काढते. काय काढते? रांगोळी. या डॉटमुळे, म्हणजे या डॉटमुळे पण एवढूशा डॉट पासून कुठला ना कुठला शेप बनतो. बरोबर आहे? या डॉट पासून. पण त्या डॉट पासून काय काय शेप्स बनतात, काय काय नाही शेप्स बनतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. तर पॉइंट्स इज नथिंग बट इट इज शोन बाय अ टायनी डॉट. एवढं तुम्हाला सांगायचं. मग या पॉइंटला प्रत्येक, आता फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे त्यांनी पॉइंट P, पॉइंट A, पॉइंट T. तर मग असं फॉर एक्झाम्पल जॉमेट्री मध्ये जेव्हा असं लिहिलेलं असतं तेव्हा त्याला असं बोललं जातं, पॉइंट T. आता याला समजा मी R दिला असेल तर हा काय आहे? पॉइंट R. हे बेसिक गोष्ट होती गाईस, याच्यामध्ये एवढं समजण्यासारखं किंवा एवढं अवघड काय नाही. पण हे पॉइंट्स लिहिताना हे T, R हे नेहमी कॅपिटल लेटर्स मध्येच असावे. कशामध्ये? कॅपिटल लेटर्स मध्ये. ओके गाईस, मला असं वाटतं पॉइंट तुम्हाला समजला असेल. पुढचं कन्सेप्ट आहे लाईन, सेगमेंट आणि लाईन्स. आता गाईस बघा, लाईन्स म्हणजे काय आणि लाईन सेगमेंट म्हणजे काय? गाईस, लाईन म्हणजे एक स्ट्रेट लाईन. पण ही जी लाईन आहे, ही जी लाईन मी काढली, हिला अंत नाही. ही मी कुठपर्यंत काढू शकतो माहितीये का? हे बघा मी पूर्ण अख्ख्या क्लासच्या बाहेर असं फिरून इन्फायनाइट टाइम काढू शकतो. तिला आपण बोलतो लाईन, जिला कुठलीही प्रकारची काय आहे मर्यादा नाही. सर इन्फिनिटी आहे, इन्फायनाइट आहे, म्हणजे ही संपूच शकत नाही, त्याला आपण बोलतो लाईन. बरोबर आहे?
हे समजलं तुम्हाला? जिला मर्यादा नाही म्हणजे ती कुठे संपत नाही, बरोबर आहे, त्याला आपण लाईन बोलतो. आणि लाईनला आपण असं गाईस मला दाखवतो. नॉर्मली लाईनला आपण असं शो करतो, या ॲरो सिस्टमने शो करतो, म्हणजे ही अजून संपलेली नाही, ही लाईन आहे. काय आहे गाईस? हिला बोलतात लाईन, जिला कुठलीही प्रकारची मर्यादा नाही, ती निरंतर चालू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पेनाची टीप असं चालू केलं आणि घरातला कुठला एक कानाकोपरा घेतला, तिथून असं रंगवत 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 अख्खं घर तुम्ही रंगवाल, पण ते लाईन संपणार नाही, त्याला म्हणतात लाईन. म्हणजे लाईनला कुठलाही एंड नाही. काय नाहीये? एंड नाहीये. ओके, मग लाईन सेगमेंट काय सर? लाईन सेगमेंट म्हणजे काय? मर्यादा दाखवते, मर्यादा दाखवते. मर्यादा म्हणजे इथून ते इथपर्यंतच आहे मी, म्हणजे ह्या दाखवते की मी इथून सुरुवात झाली आणि इथे संपली, त्याला बोलतात लाईन सेगमेंट. म्हणजे लाईनला मर्यादा नाही, पण लाईन सेगमेंटला मर्यादा आहे. ती एक डिस्टन्स शो करते, 5 किलोमीटर, 500 मीटर, 100 मीटर, 2 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, तिला बोलतात लाईन सेगमेंट. म्हणजे डिफरन्स कळला का बाळांनो? लाईन म्हणजे जिला कुठलाही अंत नाही, ती निरंतर आहे, इट्स ओनली अ स्ट्रेट लाईन. ओके, आणि लाईन सेगमेंट म्हणजे काय? जिला मर्यादा आहे, ती म्हणजे कुठेतरी दोन एंड पॉइंट्स मध्ये काय होते? 2 एंड पॉइंट्सला एंड होते. हे बघा, पॉइंट ए अँड पॉइंट बी ला ती काय झाली? एंड झाली. म्हणजे ही काय दाखवते? मर्यादा दाखवते. काय दाखवते? मर्यादा दाखवते. यांना म्हणतात लाईन सेगमेंट. बर, ओके. आणि याला बोलताना आता इथे मी लिहिलं ए आणि बी, बरोबर आहे, तर मी लिहिताना मी कसं लिहिलं माहितीये का? लाईन ए बी असं लिहायची पद्धत आहे. आणि मग याला लिहिताना कसं लिहिणार? सॅग ए बी, सॅग लिहितात, सॅग शॉर्ट मध्ये. म्हणजे लिहायची पद्धत जॉमेट्री मध्ये अशी आहे, आणि इथे लाईनला जर जोड करायची असेल तर जॉमेट्री मध्ये अशी पद्धत आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे गाईस, हे मला असं वाटतं तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. ओके, लुक हिअर गाईस. आता इंग्लिश मध्ये आपल्याला लाईनचं डेफिनेशन जर विचारलं तर आपल्याला लिहायला लागेल. तर लाईनचं डेफिनेशन लिहिताना एवढंच लिहायला पाहिजे गाईस. वी से line means a straight line. We say line means a straight line. That's it. इतना लाइन का डेफिनेशन आपको आना चाहिए. ओके, सेकंड वन, सेगमेंट का अगर बात सेगमेंटचा जर विचार केला आपण तर सेगमेंटला काय दाखवायला पाहिजे? डेफिनेशन असेल guys, a line segment has 2 points, 2 points showing its limits. A line segment has 2 points showing its limits. म्हणजे इंग्लिश मधून विचारलं तर हे डेफिनेशन सांगायचं, इंग्लिश मध्ये लाईनचं डेफिनेशन विचारलं तर हे सांगायचं. लाईन म्हणजे वी से लाईन मीन्स स्ट्रेट लाईन. एक्झाम्पल लाईन ए बी. ओके, आणि जर लाईन सेगमेंट विचारलं तर लाईन सेगमेंट ॲज अ टू पॉइंट्स शोईंग इट्स लिमिट. काय शो करते? इट्स लिमिट. ओके गाईस, तर एवढं झालं तुमचं. चला, तर एवढं तुम्ही लिहून घ्या नंतर. ओके, आता आपण बघणार आहोत रेस गाईस. रेस आपण बघणार आहोत. लाईन आणि लाईन सेगमेंट मी सांगितलं होतं, रेस मी सांगतोय गाईस. रेस सूर्याची किरण गाईज, असं तुमचा डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिला असेल. सूर्याची किरण एक स्टार्ट पॉइंट पासून कुठून तरी सूर्याची किरण पडतात आणि ते निरंतर पुढे 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 जात असतात. बरोबर आहे गाईस? बरोबर आहे. पण सूर्य कधी, फॉर एक्झाम्पल आता मी टॉर्च, आता त्यांनी टॉर्च पण दाखवली, राईट. आता टॉर्चची जी लाईट आहे गाईस, बरोबर आहे, ती अशीच फेकली जाणार, पुढे 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 जाणार. बरोबर आहे, पुढे पुढे जाणार.
म्हणजे एक स्टार्टिंग पॉइंट असेल, हा स्टार्टिंग पॉइंटला नाव देऊ ए, आणि ती पुढे पुढे जात राहणार, बरोबर आहे. पुढे गेली म्हणजे ती बीच्या पॉइंट पर्यंत गेली आणि अशी ती निरंतर पुढे जात राहणार, बरोबर आहे. मग हा जी लाईन आहे याला आपण रे म्हणतो, बरोबर आहे, ही रे. पण मला तेच म्हणायचंय गाईस की हा जो स्टार्ट पॉइंट आहे ना, याच्या मागे लाईट जाते, याच्या मागे लाईट जात नाही, ती जाते फॉरवर्ड, पुढे पुढे जात असते. म्हणून हा डायग्राम अशा पद्धतीनेच असतो. इथून ते इथपर्यंत ह्या एंड पॉइंट्स आहे, स्टार्ट टू एंड, स्टार्ट टू एंड, आणि अशी ती निरंतर पुढे पुढे चालत जाईल. म्हणजे असा डायग्राम हा काय शो करेल गाईस, रे. काय शो करेल, रे. तर आपण थोडं वाचून बघूया गाईस. त्यांनी लिहिलंय, लुक ॲट द पिक्चर, व्हॉट डू यू सी, रे स्टार्टिंग फ्रॉम द सन गो फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन, light rays from the torch also start from a point and go forward continuously in one direction. ओके. पण गाईस याच्यामध्ये जर हा स्टार्ट पॉइंट आहे आणि हा एंड पॉइंट आहे आणि इथून या एंड पॉइंट पासून निरंतर पुढे पुढे जाणार आहे, तर मग याला आपण असं लिहिलं पाहिजे, रे ए बी. पण जर एक्झाम मध्ये तुम्ही असं लिहिलं, रे बी ए उलट, तर हे रॉंग आहे, रॉंग आहे. तुम्हाला निरंतर स्टार्ट पॉइंट इथून होता आणि तुमचा एंड पॉइंट इथे, आणि तसं निरंतर ती पुढे गेली. म्हणजे हा डायग्रामला तुम्ही काय बोलाल, ह्या डायग्रामला तुम्ही काय बोलाल, रेड आहे. हा एक सिम्बॉलाइज लक्षात ठेवा. आता आपण पुढे बघणार आहोत गाईस, पुढे आपण बघणार आहोत अन इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स. एक ऍक्टिव्हिटी आहे बघा, ऍक्टिव्हिटी 1 आणि ऍक्टिव्हिटी 2. आता ऍक्टिव्हिटी 1 आणि ऍक्टिव्हिटी 2 मी काय दाखवणार नाही, कारण ऍक्टिव्हिटीज मध्ये जे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ऍक्टिव्हिटी मध्ये. तर ऍक्टिव्हिटी मध्ये एक गोष्ट सांगितली गाईस, अन इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉइंट. अन इन्फायनाइट नंबर म्हणजे समजून घ्या, ज्यांना मोजू शकत नाही त्याला म्हणतात इन्फायनाइट नंबर. मग इन्फायनाइट नंबर्स ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतो. म्हणजे कुठून, एक पॉइंट दिला मी, हा इथून मी ह्या पॉइंट वरून किती पण इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतो. हे बघा दिसतंय, असे अनगिनत लाईन मी ड्रॉ करू शकतो, बरोबर आहे. पण किती पॉइंट्स वरून, एक सिंगल पॉइंट वरून. तर मला असं वाटतं तो जो एक पॉइंट आहे त्या पॉइंटला जे बोल्ड लेटर्स मध्ये लिहिलेलं आहे त्याला अंडरलाईन केला पाहिजे. ते एक डेफिनेशन आहे. अँड डॅश नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉइंट, असं एक्झाम मध्ये विचारतात. अ डॅश नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम द वन पॉइंट. मग तुम्ही आन्सर काय लिहाल, इनफायनाइट. काय, चला पुढचं बघूया. पुढे लिहिलंय बाळांनो, when two or more line passes through the same point, when two or more line, एक लाईन आहे गाइस, बरोबर आहे. when two or more line passes through the same point, एक पॉइंट आहे, या पॉइंटचं नाव आहे ए. या ए पॉइंट वरून ही एक लाईन गेली, या लाईनला आपण नाव दिलं एम. ही दुसरी लाईन गेली, हिला आपण नाव दिलं एन, बरोबर आहे. टू और मोर, एक मोर म्हणजे एक मी इथे पॉइंट काढतो आणि या पॉइंटला नाव देतो बी. इथून एक लाईन गेली, हिचं नाव आहे पी. इथून एक लाईन गेली, हिचं नाव आहे क्यू, बरोबर आहे. इथून एक लाईन गेली, हिचं नाव आहे आर. अजून एक लाईन गेली अशी, हिचं नाव आहे एस. या पॉइंट ए पासून 2 लाईन्स गेल्या आणि पॉइंट बी पासून 4 लाईन गेल्या. कुठल्या लाईन क्यू, लाईन आर, लाईन एस अँड लाईन पी. आणि पॉइंट ए पासून लाईन एन अँड लाईन एम, बरोबर आहे. अशा. तर आता बघा डेफिनेशन काय होतं. when two or more lines pass through the same point, they are called the concurrent lines. म्हणजे ह्या पूर्ण लाईन्सला एका सिंगल पॉइंट पासून ह्या 2 लाईन्स जे गेल्या आहेत त्यांना इंग्लिश मध्ये काय बोलतात, कॉन्करंट लाईन्स.
कमीत कमी 2, मॅक्स टू मॅक्स किती पण, मग 3 असो, 4 असो, 5 असो, म्हणजे यांना सर्वांना तुम्ही काय बोलाल कॉन्करंट लाईन्स. बरोबर आहे. म्हणजे कॉन्करंट लाईन्स कळलं की एका सिंगल पॉइंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाईन्स पासेस होतात. काय होतात? पासेस होतात. बरोबर आहे. त्याला आपण काय बोलतात? कॉन्करंट लाईन्स. मग सर इथे द कॉमन पॉइंट थ्रू विच दे पास इज कॉल्ड एज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर मग सर याला कॉन्करंट लाईन्स बोलतात. तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणाला बोलतात? पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणाला बोलतात? ज्या पॉइंट वरून गेली आहे ना, कुठल्या पॉइंट वरून गेली? या ए पॉइंटला बोलतात, काय बोलतात? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. काय बोलतात? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. या बी ला काय म्हणाल तुम्ही? या बी पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग कॉन्करंट लाईन्स कोणाला बोला? सर ह्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स मधून ज्या 2 लाईनी गेल्या आहेत ना, लाईन एम अँड लाईन एन, हे तुमच्या काय झाल्या? कॉन्करंट लाईन्स. डिफरन्स कळला? कॉन्करंट लाईन्स कशाला म्हणतात आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणाला म्हणतात? कॉन्करंट लाईन्स म्हणजे पुन्हा सांगतो, एका पॉइंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाईन्स गेल्या त्यालाच तुम्ही कॉन्करंट लाईन्स म्हणतात. आणि ज्या कुठल्या पॉइंट वरून गेल्या त्याला इंग्लिश मध्ये बोलतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. एवढं मला असं वाटतं काहीच हे बघायला असं बेसिक वाटतं, पण हे बेसिक नाहीये. हे मुलांना समजवताना खूप अवघड वाटतं, पण तुम्हाला मी इझी करून दिलेलं आहे. मला असं वाटतं हे खूप चांगल्या रीतीने तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला अजून क्लिअरली कन्सेप्ट कळेल. पण त्याच्या अगोदर प्रॅक्टिस सेटच्या अगोदर तुम्हाला ही गोष्ट बेसिक कन्सेप्ट कळल्या पाहिजे. तर प्रॅक्टिस सेट तुम्ही डोळे झाकून करा. कळलं बाळांनो? चला पुढे आपण बघूया. पुढे आहे बघा, एलपीजी गॅस दाखवलाय. आता गॅसची खूपच मोठा त्रास झालेला आहे, पण ते दाखवलंय तर आता ते सांगायला लागेल. प्लेन म्हणजे काय गाईस? अहो हा फ्लॅट सरफेस दिसतोय ना, ज्याच्यावरून मी हात फिरवतोय ना, यालाच म्हणतात प्लेन. फॉर एक्झाम्पल तुमचं नोटबुक आहे, तुमच्या नोटबुकचा वरचा जो भाग आहे तो काय? प्लेन. तुम्ही ज्या बाकड्यावर बसतात म्हणजे जे बेंच वरती बसतात त्याचा जो पोर्शन असतो तो फ्लॅट पोर्शन ज्याला तुम्ही स्पर्श करतात तो काय? प्लेन. मग इथे बघा तुम्हाला ब्लॅक बोर्ड दाखवलाय, टेबल दाखवलाय, एलपीजी गॅस दाखवलाय. इन मॅथमॅटिक्स अंडरलाईन करा, इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड एज अ प्लेन. ओके, प्लेन पण झालं. पॅरलल लाईन्स गाईज बघूया आपण. पॅरलल लाईन्स बघूया. तर पॅरलल लाईन्स, ओके गाईस, पॅरलल लाईन्स याच्यासाठी बेस्ट उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर गाईस रेल्वे ट्रॅक बघा. असं काहीतरी असते रेल्वे ट्रॅक, किंवा रेल्वे ट्रॅक जरी दिसत नसेल तर लॅडर दिसते, लॅडर. सीडी म्हणतो. हा जर लाईन एल आहे आणि हा लाईन जर एम आहे तर असं लिहायची पद्धत आहे. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. हा सिम्बॉल आहे पॅरललचा. हा काय आहे? सिम्बॉल. अशी लिहायची पद्धत असते. आता मला सांगा काय बाळांनो, काय हे 2 पेन एक दुसऱ्याला पॅरलल आहे? हा एम आहे आणि हा एन आहे. लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. आणि आता पॅरलल आहे? नाही, आता तर नाहीये. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे पॅरलल म्हणजे समांतर.
जर माझे हात एक दुसऱ्याला समान आहेत किंवा असे आहे तर हे पॅरलल आहे. आलं लक्षात? हे पॅरलल लाईन्स असतात. ओके, तर ते पण तुम्हाला कळलं बेसिक. नाव आय नो मध्ये लिहिलंय बघा, लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट. लाईन्स lie in a same plane but do not intersect. इंटरसेक्ट होणे म्हणजे फॉर एक्झाम्पल ही लाईन आहे आणि ही लाईन अशी गेली म्हणजे ही इथे टच झाली, त्याला बोलतात इंटरसेक्शन पॉइंट. इंटरसेक्ट होणे म्हणतात किंवा इंटरसेक्शन म्हणतात. पण काय लिहिलं इथे, लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट. एक दुसऱ्याला इंटरसेक्ट होत नाही म्हणजे ते समान दिसले पाहिजे. बरोबर आहे. आर सेड टू बी द पॅरलल टू इच अदर. मला असं वाटतं गाईज हे पण डेफिनेशन तुम्ही अंडरलाईन केलं पाहिजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. ओके, चला आता आपण पुढे जाऊया. पुढे बघूया, राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन्स अँड पॅरलल लाईन्स. आता पहिला डायग्राम दिलाय तुम्हाला, पहिला डायग्राम दिलाय तो दाखवतो. इथे बघा गाईस, पहिला डायग्राम असा दिलाय. हे काय गाईस, मी आत्ताच सांगितलं, हे इंटरसेक्ट झाले म्हणजे हे काय आहे, इंटरसेक्टिंग लाईन्स. बरोबर आहे, हे काय आहे, इंटरसेक्टिंग लाईन. सेकंड काय आहे, सेकंड लाईन अशी, सेकंड हा झाला तुमचा इंटरसेक्टिंग लाईन्स. बरोबर आहे, हे पहिलं. दुसरं आहे, दुसरं असं दाखवलंय. हे काय आहे तुमचे गाईस, हे आहे पॅरलल लाईन्स. आणि तिसरं दाखवलंय गाईस, तिसरं कसं दाखवलंय, हे बघा, एक मिनिट, एक असं दाखवलंय आणि एक लाईन कशी दाखवली गाईस, अशी दाखव. काही पॅरलल लाईन्स आहे, मग ही इंटरसेक्टिंग लाईन झाली, हिला पॅरलल लाईन्स बोलतात. मग ही काय, गलत, चूक. इंटरसेक्टिंग लाईन कशी असेल, एक दुसऱ्याला लाईननी क्रॉस केलंच नाही, मग कुठली असेल, माझ्या हिशोबाने ही नॉन पॅरलल लाईन. नॉन पॅरलल लाईन भले दिला नाही, जर दिला नाहीये तर नॉन इंटरसेक्टिंग, सॉरी इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणून पण लिहू शकतात कारण ही पुढे जाऊन भेटणार असेल. पण जर डायग्राम असा दिलाय तर मला असं वाटतं नॉन पॅरलल लाईन्स लिहिलं पाहिजे. ठीक आहे, ओके. चला आता आपण पुढे बघूया. पुढे काय दिलंय, काय पोरं खेळतात आहे बघा, खो खो खेळतात आहे. आता कोलिनियर बघायचंय आणि नॉन कोलिनियर म्हणजे काय बघायचंय का, बघितलंय तुम्हाला माहितीये कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. हा बाळांनो, हा शब्द खूप मोठा वाटतो, कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. एक लक्षात ठेवा, इथे मी रफ करतो हे, आणि आज तुम्हाला कोलिनियर काय असतं आणि नॉन कोलिनियर काय असतं ते पण सांग. पेज नंबर 3 वरती पुन्हा जा. त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे कॅन यू टेल. कॅन यू टेल त्याच्यामध्ये जरा बघा, त्यामध्ये दिलंय गाईस, फक्त बोल्ड याच्यामध्ये लिहिलंय ना, फॉन्ट मध्ये, बोल्ड फॉन्ट मध्ये, तेच बघा. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. फॉर एक्झाम्पल, कळलं नाही सर, इंग्लिश मध्ये लिहिलंय ना, काय प्रॉब्लेम, मी आहे ना, इझी करून सांग. टू डिस्टिंक्ट पॉइंट्स म्हणजे, डिस्टिंक्ट पॉइंट्स म्हणजे हा एक पॉइंट झाला आणि दुसरा कुठे घेऊ का सांगा मला, खाली वर इकडे तिकडे कुठे घेऊ, इथे घेतो. तुम्ही बोलता इथे, हा झाला माझा बी, दुसरा पॉइंट. ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत किती लाईन बनवू शकते, किती बनली, दुसरी बनेल का, असं 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 बनेल, ही दुसरी झाली का सर, एकच बनते ना, बघा ना सर, दिसते ना, ही एकच झाली. आता इथून ते इथपर्यंत हा सी आणि डी, ही किती झाली, दुसरी. म्हणजे दोन पॉइंट्स पासून किती लाईन बनते, एकच.
बघा तिकडे लिहिलंय डेफिनेशन, वन अँड ओनली वन, काय, वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन फ्रॉम द किंवा थ्रू द एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, पॉइंट ए अँड पॉइंट बी. किती लाईन ड्रॉ करू शकतो? एकच. किती? एकच. डेफिनेशनचा अर्थ कळला. पुढे जाऊ. बर, आता पुढे लिहिलंय बाळांनो, पुढे लिहिलंय वाचा जरा, 3 and more points lie on a single straight line are said to be the collinear points. आता बघा गाईस, पुन्हा सांगतो काय लिहिलंय ते, 3 or more, काय लिहिलंय, 3 or more points which lie on a single straight line, single straight line are said to be काय, कोलिनियर, क्या लिखा है, कोलिनियर पॉइंट्स. बरोबर आहे. आता याचा अर्थ सांगतो बाळा, 3 or more points, कमीत कमी किती, 3, आणि मॅक्सिमम किती पण 3 किंवा 3 पेक्षा जास्त, 3 कम से कम 3 म्हणजे कमीत कमी 3 आणि 3 पेक्षा जास्त. हे बघा बरोबर आहे. इथे मी दिलं पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट ई. जर मी असं बोललो पॉइंट ए, बी अँड सी आर कोलिनियर पॉइंट्स, ते ट्रू आहे. ट्रू आहे. व्हेरी गुड, ट्रू आहे सर. सांगितलंय 3 किंवा 3 पेक्षा जास्त. पण जर असं लिहिलं पॉइंट ए अँड बी आर द कोलिनियर पॉइंट्स, रॉंग आहे सर. काय डेफिनेशन, 3 किंवा 3 पेक्षा जास्त, पॉइंट ए, बी अँड सी आर द कोलिनियर पॉइंट्स. पॉइंट ए, बी, सी, डी अँड ई आर ऑल्सो द कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स कळलं तुम्हाला? बर, आता आपण बघूया. हे तुम्ही मला असं वाटतं लिहून घेतलं पाहिजे, ठीक आहे, पण तुम्ही नंतर लिहून घ्या. बर, पुढे काय लिहिलंय, नॉन कोलिनियर पॉइंट्स, पॉइंट्स विच डू नॉट लाई, पॉइंट्स विच डू नॉट लाई on a same line are called non-collinear points. बराबर है? मतलब क्या, कोई भी पॉइंट एक दूसरे को नहीं मिलते तो वो कौन सा, मतलब कैसा सर, अगर मैं समझो पॉइंट यहां पर ले लिखता हूं ए, दूसरा पॉइंट में इस साइड दे देता हूं बी, तीसरा पॉइंट में ओ साइड दे देता हूं सी, एक भी पॉइंट एक दूसरे को मिल रहे हैं क्या? अभी एक लाइन में थे तो ऐसा 1 2 3 ऐसा बताया, ये पॉइंट्स कैसा लाइन निकालोगे, ऐसा एक लाइन, ऐसा एक लाइन, ऐसा एक लाइन, बरोबर है. तो ऐसा एक मेव शेप है जो नॉन कोलिनियर पॉइंट्स बनता है, मतलब बोलता है या तो बनता है, जिसके वजह से 3 पॉइंट्स के वजह से एक नॉन कोलिनियर शेप बनता है. नॉन कोलिनियर पॉइंट्स के वजह से एक शेप बनता है. आणि तो कुठला शेप आहे माहिती आहे का? ए टू बी, ए टू सी आणि बी टू सी. ट्रायंगल हा एकमेव शेप असा आहे जो नॉन कोलिनियर पॉइंट्स शो करतो. ना ये हा पॉइंट यालाशी निगडित आहे, ना हा पॉइंट याच्याशी निगडित आहे. कळलं? आणि एका लाईनीमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय बोलतात, कोलिनियर पॉइंट्स. आणि हे एक दुसऱ्याला काय होत करतात, हे एक दुसऱ्याला हे नाही करत, एक सिंगल लाईन मध्ये येतात का नाही. तर मग कुठला शेप क्रिएट होतो नॉन कोलिनियर मुळे,
ट्रायंगल हे लक्षात तुम्हाला असलं पाहिजे. आलं लक्षात बाळांनो? नॉन कोलिनियर पॉइंट्स पर्यंत आपण बघितलेले बाळांनो. आणि मला असं वाटतं मी डेफिनेशन सगळे चांगले सांगितलेले. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ही व्हिडिओ वारंवार थोडी बघितली पाहिजे, म्हणजे डेफिनेशन क्लिअर होईल. आणि उद्या आपण पार्ट 2 ह्या व्हिडिओचा घेऊन येणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1 पूर्णपणे सॉल्व्ह करणार आहोत. आणि मग बाकीचं जे पुढचं आहे ते एक एक व्हिडिओज तुम्हाला अपडेट येत राहील. तुम्ही लाईक करा बाळांनो, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि दुसऱ्यांनाही सांगा जे गरजू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.